जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. सद्गुरुनाथ महाराज की भुवंगरोधि वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. श्रीराम स्मृत. शिबिराच्या म्हणजे त्यांच्या कृपेने जे आपल्याला एक दिवसाचं असं करायचा विचार होता आणि जे साधारण 2 दिवसाचं झालं आपल्या सर्वांच्या साथीमुळे ते उत्तम मौन आणि जपाने मंडित झालं. त्या शिबिराचे काही राहिलेले भाग आहेत. त्यातला एक प्रश्नोत्तराचा होता. तो त्या वेळेला भावी काही घेता आला नाही पूर्ण. थोडासा वेळ दिला म्हणून थांबलो. प्रश्न बरेच राहिलेले तिथे. ते डोळ्यासमोर तेव्हाही होते, अजूनही आहेत. आज काही संपतील असं वाटत नाही. ते पुढच्या वेळेला गृहीत धरून सुद्धा पूर्ण होतील असं वाटत नाही. तरीसुद्धा आपण आपल्याला काय वाटत असेल ते ठकत राहायला हरकत नाही. पुढच्या शनिवारी पुन्हा ज्ञानेश्वरीचा आदला दिवस म्हणून प्रश्नोत्तर एकदा घ्यायचं आहे. आपल्या परीनं आपण थोडक्यात जेवढं ह्याच्यावर विचार करता येईल तेवढा करूया. आपण मध्ये एका भेटीत म्हणाला होता की ज्याप्रमाणे आम्ही पूर्वसुकृताप्रमाणे आयुष्यात सोसत जातो किंवा कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे ते भोगणं आम्हाला क्रमप्राप्त आहे, त्याचप्रमाणे आमच्यावर सद्गुरूंची कृपा झाली व त्यावर आम्ही साधनावर दृढवंतांत श्रद्धा ठेवली तर पुढील जन्मी आमच्याकडून काही कार्य त्यांना करून घ्यायचं असेल तर ते या जन्मीही करून घेऊन आम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल का. कृपा झाली, साधनावर दृढ आणि नितांत श्रद्धा ठेवली तर या जन्मी हे होईल का असं म्हणणं आहे. तर यात मी असं गृहीत धरतो की दृढ आणि नितांत श्रद्धा म्हणजे त्यात लागणारी सर्व कृती आपण केलेली आहे असं मी गृहीत धरतो. श्रद्धेमध्ये ही कृती अभिप्रेत आहे तर तेवढी आपण केलेली आहे असं मी गृहीत धरतो. असा हमेजी तर हे या म्हणजे पुढे जन्म आणखीन घेण्याऐवजी या जन्मी हे होईल, या जन्मी हे होईल. तर त्याला आपले सगळे भोग संपवण्याची म्हणजे त्यासाठी सोसण्याची आपली तयारी आहे का असा प्रश्न आहे. काही वेळेला शिक्षा दिलेल्या असतात त्या कम्युटेड असतात किंवा कम्यूट करता येतात किंवा 1-2 वर्षाची एक अमुक गुन्ह्यासाठी 2 वर्षाची, तमुक गुन्ह्यासाठी 3 वर्षाची, अशा 2-3 शिक्षा देतात आणि ह्या सर्व वेगवेगळ्या भोगाव्याच्या आहेत असंही लिहिलेलं असतं. काही वेळेला असंही लिहिलेलं असतं की सर्व एकदम भोगाव्याचं आहे. म्हटल्यानंतर एकाच वेळेला ती पण सुरू होते, ही पण सुरू होते, ही पण सुरू होते. जास्तीत जास्त जी काय असेल ती तर 2 वर्षाची तर ते 3 वर्षामध्ये ती होऊनच जाते. तर तसं होतं. त्याच्यामुळे तशा तऱ्हेची आपली आता अर्थात असं आहे दोन्ही एकदमच किंवा तिन्ही एकदमच असं विचार जर केला तर त्यासाठी जादा दुःख किंवा भोग हे आपल्या वाटायला येतात. त्याची ज्यांची तयारी असेल त्यांना याच जन्मी देव भेटे याची देही, तेव्हा ही याच जन्मी मुक्ततेची खात्री आहे. यांनी जर हे वर्ष सांगितलं याप्रमाणे केलं तर तशी शक्यता यांना आहे. त्यासाठी जादा दुःख काय असतं, भोगाची आपली एक कल्पना आहे. तर ती अमुक एका पद्धतीनं असं नाही आहे. म्हणजे मी स्पष्टतेसाठी सांगतो, उद्या कदाचित हा विषय निघण्याची शक्यता आहे अधिक स्पष्ट. पण हे भोग जे आहेत तर त्याचं स्वरूप हे कन्व्हर्टिबल असतं. म्हणजे आपली पेपर करन्सी काय आणखीन वस्तू स्थावर यामुक असे जसे आपण कन्व्हर्टिबल गोष्टी आहेत. सोनं नाणं सर्वात जास्त लगेच आठवतं म्हणजे तर ते त्याचं पैशात रूपांतर करता येतं, पैशाचं सोन्यात रूपांतर करता येतं, त्याचं स्थावरात रूपांतर करता येतं, स्थावराचं आणखीन कशात रूपांतर करता येतं. हे जे कन्व्हर्टिबिलिटी आहे तशी भोगांना कन्व्हर्टिबिलिटी आहे.
त्यामुळे ते अमुक एका पद्धतीनेच भोगले पाहिजेत असं काही बंधन आपल्यावर नाही. ते कोणत्याही प्रकारे काही वेळा नुकसान होऊन जातं, काही वेळा मानसिक त्रास होतात, काही वेळा शारीरिक त्रास होतात. मानसिक क्लेश ज्याला आपण कारणीभूत नाही अशा तऱ्हेचे मानसिक क्लेश हा भोग संपवण्याचाच एक प्रकार असतो. आपण तक्रारी करतो, काय करायची गरज नाही, एक भोग कुठला तरी संपतोय समजायला हरकत नाही, कारण आपण त्याला कारणीभूत नाही. जर कारणीभूत असाल तर आपल्या कर्माचा तो परिणाम आहे असं समजायचं. आत्ताच्या म्हणजे दिसणाऱ्या, जो दिसत नाही असं जे मागे कर्म राहिलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून मग तो हा मानसिक त्रास ताण आपल्याला काय असेल तो. तर अशा तऱ्हेने नुकसानीत कन्व्हर्ट होतो, तो मानसिक ताणात कन्व्हर्ट होतो, तो शारीरिक त्रासात कन्व्हर्ट होतो. कशाही पद्धतीने रोग आजार येतात, काय त्याच्यामागे आपलं कारण आपल्याला दिसत नाही. म्हणजे हे आपलं समर्थन करायचं नाही, खरं खरं असेल तर ते सांगायचं. तर काही काही वेळेला मी अजिबात निर्दोष आहे म्हणजे असं वाटतं, पण तसं ते नाही. जर कारण दिसत असेल तर ते आपल्याकडेच आहे. जर दिसत नाही कुठेही कोणालाही असं वाटत नाही तर मग मात्र ते जे भोगायला आलेलं आहे ते मागचं आहे. मग ते शारीरिक त्रासाच्या रूपाने, रोगाच्या रूपाने येईल, मानसिक त्रासाच्या रूपाने येईल, नुकसानीच्या रूपाने येईल. खूप कन्व्हर्टेबिलिटी त्याला आहे. ते अगदी गुरुनी भोगण्यापर्यंत सर्व कन्व्हर्टेबिलिटी त्याला आहे. त्यामुळे ते शक्य आहे. फक्त आपली जादा दुःख भोग त्यासाठी भोगण्याची आपली तयारी आहे काय याच्यावर हे अवलंबून आहे. आता भगवंत मिळावा असं वाटतं, मुक्त व्हावं असं वाटतं, हे जे शेवटी म्हटलेलं आहे. मुक्ती मिळेल का, तर ते मिळेल का, तर मिळेल का ठीक आहे, पण मिळालीच पाहिजे असं आपल्याला वाटतंय का मिळावी असे वाटतंय, ह्याच्यावर बरंच अवलंबून आहे. हा फारसा चांगला नाही एरवी व्यवहारामध्ये जो खूप घोटाळा करणारा आहे. तर ते इथे मात्र तो आपल्याला आवश्यक आहे. कशासाठी की आपल्याला अनेक गोष्टी व्हाव्यात असं वाटतं. तसंच मुक्ती पण, हे पण मिळावं, ते पण मिळावं, ते पण मिळावं, तशी मुक्ती पण मिळावी. तर तसं इतकी सोपीचं ते काही हे नाही आहे, काम नाही आहे. तर ती मिळावीच असं जर वाटत असेल तर ह्याच काय व्यक्त होतं, तर इतर गोष्टी त्यासाठी मी बाजूला ठेवायला तयार आहे असं व्यक्त होतं. एखादी गोष्ट दुसरी सुखाची आहे तर आपल्याला भूक लागलेली असताना जेवण व्हावंच, मिळावंच असं वाटतं आणि त्या पोटी मनुष्य धडपडतो. तर ते कसं व्हावंच असं वाटतं. जेवण मिळालं तरी चालेल, नाही तरी चालेल, पाणी प्यायलं तरी चालेल, काय असं नाही होत. त्यावेळेला कसं होतं, जे ते आता नको आठवायला, आत्ता काही तेवढं काही भूक नाही आहे आपल्याला, पण त्यामुळे तर ते कसं होतं, तर तसं तहान लागल्यावर मला चालेल पाणी चालेल मागणं, भूक लागल्यावर चालेल जेवण मागणं, असं नाही. जेवण मिळालंच पाहिजे. त्याच्या अर्थाने आपल्याला मुक्ती हवीच असं वाटतं आहे का, तर ते होईल. ते व्हावं असं वाटतं पण व्हावंच असं वाटत नाही. मुक्ती मिळावी असं वाटतं पण मिळावीच असं वाटत नाही. तर इतकं तिला जेव्हा मूल्य येईल तेव्हा हे सगळं आपल्याला होऊ शकतं. आता एखाद्याने आपणच जे पुढील जन्मी त्यांना जे काय करून घ्यायचं आहे वगैरे अशी जर समजा आपणच भाषा केली तर आता गाडीत बसलेला माणूस आहे तोच जर स्वतः म्हणतो की आपल्याला 40नं जायचं आहे तर ड्रायव्हर कशाला गडबड करेल, तो म्हणजे 40नं. आपल्याला काय फरक पडतो, तासावर त्याचे पैसे असतील तर जास्त पैसे मिळतील उलटे त्याला. तर त्यामुळे तसं काही त्यांची गडबड काही नाही आहे, आपली जीवाचीच गडबड हवी. तेव्हा ते असलं तर मग तो एवढं करू शकतो की ठीक आहे, एक टॉलरेबल लिमिट किंवा आपण सेफ लिमिट असं म्हणू आपण, त्याच्यात ते आकडे दाखवले ते स्पीडोमीटरवर, त्याच्यामध्ये मध्ये एक हिरवी रेषा असते गोल, तर तिथपर्यंत तुम्ही 80पर्यंत जाऊ शकता. फोर व्हीलर आहे तर 80पर्यंत जायला त्यांच्या दृष्टीने ते हिरव्या लिमिटमध्ये आहे. त्याच्या पुढच्या याच्याला जाऊ नये, ते बरोबर आहे की 100च्या पुढे जाऊ नये, हे बरोबर, कारण ते 4 चाकी वाहन आहे. ते एका सेफ लिमिटमध्ये 60, 70, 80 असं जाऊ शकतं. पण तिथपर्यंत पुढे गेलं की मग मात्र ते तुमची तडजोड सुरू होते, त्या वेग आणि ते सगळं घोटाळा होतो सगळा आणि होण्याची शक्यता असते. मग तसं इथं अभिप्रेत नाही, जे पुढच्या जन्मी ते या जन्मी हे 40 ते 80 गेलं तर होण्यासारखं आहे. तर असं शक्य आहे, पण बसणाऱ्याची इच्छा कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ते पुढच्या जन्मी असं जर त्याला अभिप्रेत असेल तर तसं नाही, आज जन्मी आहे आणि या जन्मी ते शक्य आहे. फक्त हे संपवायला लागतं, त्याच्याशिवाय हा जन्म संपत नाही आणि हे आपल्याला जी मुक्ती मिळायची आहे ती मिळत नाही. एवढं लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. हा प्रश्न अगदी एका वाक्याचा आहे. देवाला नमस्कार करताना कोणती प्रार्थना करावी किंवा काय बोलावं? तर काय अगदी सोपा आहे तसा प्रश्न, पण उत्तराला अत्यंत अवघड आहे. तर काय आता एक सोपं उत्तर म्हणजे मुलांनी कुणीतरी विचारलेले आहे, आपण समजून घेऊ, कारण याच्यामध्ये आपण अगदी ज्यांना लिहिता येत आहे अशा तऱ्हेच्या मुलांपासून सर्वांपर्यंत आपण हे काही सेशन कोणासाठी असं मर्यादित नाही. त्यामुळे याच्यावरनं असं वाटतंय, तर समजा हे कुणी लहान असेल तर त्यांनी अशी माझी विनंती आहे की या पुस्तकात सुद्धा काही चांगल्या प्रार्थना दिलेल्या आहे, त्या आपण रोज म्हणत जावं उठल्याबरोबर.
झोपताना म्हणण्यासाठी प्रार्थना दिलेली आहे, उठल्यावर म्हणण्यासाठी प्रार्थना दिलेली आहे. अशा अनेक ठिकाणी प्रार्थना आहेत. इथेच आहे तसं काही नाही. प्रार्थना चांगली असते, कुठूनही म्हणावं. प्रार्थना म्हणजे साध्या भाषेमध्ये आपल्यात कमी पडणारी शक्ती विश्वातून घेणं म्हणजे प्रार्थना. विनोबा म्हणायचे ते अगदी बरोबर आहे. आपल्या जीवामध्ये कमी पडणारी शक्ती ही बाहेरच्या सर्व विश्वातून सगळीकडे शक्ती भरलेली आहे, तर तिथून ती आपण आपल्यामध्ये स्वीकारणं घेणं म्हणजे प्रार्थना. ती प्रार्थना म्हणजे माझं अमुक एक होऊ दे हे साध्या भाषेत प्रार्थना झाली. पण खरी प्रार्थना ही आहे की माझी जी शक्ती आहे ती मर्यादित आहे, तर त्या मर्यादित शक्तीत मला हे काम करणं शक्य नाही. अशा वेळेला आपण हात जोडतो आणि जेव्हा ती प्रार्थना करतो तेव्हा तिथली विश्वातली शक्ती माझ्यामध्ये मिळू दे. अशा तऱ्हेचं भरून काढायचं मला हे सगळं. माझ्याकडे पाणी संपलं तर आपण शेजाऱ्याकडून आणतो, तसं हे आहे. माझ्यातली शक्ती संपली तर आपण ती विश्वातून घेतो, त्याला प्रार्थना म्हणावं. मग अशा तऱ्हेची प्रार्थना जिथून जी चांगली आपल्याला मिळेल, जी आपल्या मनाला भावेल, जी आपले भाव अधिक चांगले व्यक्त करू शकेल, अशी जी प्रार्थना असेल ती करावी. आपला आग्रह कशाचा याचा नाही, पण ह्यात चांगल्या प्रार्थना आहेत त्या आपण घ्यायला हरकत नाही. आणखीन एक प्रार्थनेमध्ये देवाला नमस्कार करताना काय करता येण्यासारखं आहे प्रार्थनेमध्ये, तर काही काही गोष्टी इतरांशी बोलता येत नाहीत. काही गोष्टी इतरांशी बोलून उपयोग नसतो. अशा ज्या गोष्टी प्रत्येकाच्या, हे आता लहान असलं तरी सर्वांना लागू असलेलं असं उत्तर देतो, तर त्या गोष्टी काही बोलता येत नाहीत, काही बोलून उपयोग नसतो हे आपल्याला कळतं. मग ते देवाशी बोलावं, कारण बोलल्याशिवाय राहत नाही आपल्याला. काही गोष्टी अशा असतात की ज्या बोलल्याशिवाय आपल्याला राहत नाही, मग त्या मनामध्ये राहतात, मग त्याचा ताण निर्माण होतो आणि मग आपण जे मनोकायिक वगैरे म्हणतो तसे आजार निर्माण होतात. मग ते आजार निर्माण होण्यापेक्षा आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मोकळेपणाने देवाशी बोलाव्यात. मोठ्याने बोलू नयेत म्हणजे झालं नाही, तो कोणाला तरी कळायचं. तर अगदी हळू बोलाव्यात, मनाशी बोलाव्यात. देवाला मनाची भाषा फारच, कारण मनाच्या पातळीवर कायम हजर असलेलं आहे, तर त्यामुळे ते तिथं आहेच, आत्मरूपच आहे. मनाच्या पातळीवर येऊ शकतं. मग आपल्याला काय वाटते ते आपण त्याला सांगून टाकावं असं मला वाटते. मग ते आपल्याला बोलायची ती एक संधी आहे प्रार्थना ही विसरू नये. तर आपल्याला रोज देवाशी बोलण्याची संधी आहे प्रार्थना ही, तर ती त्या अर्थाने त्याच्याशी बोलावं. कारण सगळ्या जगात बोलून उपयोग होत नाही. कुणी ऐकण्याची शक्यता पण काही वेळेला नसती, हे पण काही वेळेला होतं आणि उपयोगी नसतो. ते तिथं बोलता येतं, तर यासाठी प्रार्थनेचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही. काय बोलावं, तर जे असं बोलता येत नाही ते बोलावं. तर इतर काहीच नसेल समजा बोलायला, तर प्रार्थनेचं एक अत्यंत साधा, नैसर्गिक, सोपा असा जर आनंददायी काय प्रकार असेल, तर देवाशी आपण व्यवहारात समजा विषय काहीच बोलायला नसला समजा, अशी कल्पना करू, तर काल किती पाऊस पडला, आज किती पडला, आता उघडलं आहे वगैरे, हे आपण अशी सुरुवात करतोच की बोलायला. तर तशा तऱ्हेनं हवा पाण्याच्या गप्पासुद्धा देवाशी माराव्यात. आपल्या घरातले नाही का कोणी, ते आपल्या घरातल्या माणसाशी आपण दोन गोष्टी इतर नाही का बोलत, का अगदी कामाचंच बोललं पाहिजे तर त्यांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडणार, इतका सोन्याचा आहे, मलाचा आहे, असं का आहे काही. आपण इकडे तिकडे गप्पा मारतोच की, कसं काय चाललं, येताना काय झालं, जाताना काय झालं, ते भेटले ते काय म्हणाले वगैरे, असं असतंच की. खूप असं बोलण्यासारखं असतं आणि ह्या बोलण्यात काहीही तसा विशिष्ट उद्देश किंवा काही अगदी सांगण्यासारखं फार मोठं नसलं तरी संवादाचा आनंद असतो. अनेक ठिकाणी आज ही दुर्मिळ झालेली गोष्ट आहे की माणसांच्यामध्ये संवाद नाही, ही अत्यंत दुर्मिळ झालेली गोष्ट आहे. ते भले काहीही त्या विषयाला महत्त्व नसलेल्या एखाद्या विषयाबद्दल बोलत असतील, आपण गृहीत धरा, ते काय हरकत नाही, पण त्यांना ते संवाद साधल्याशिवाय चैन पडत नाही. संवाद साधायचं सारखं तर त्याशिवाय चैन पडत नाही. मोठ्यांचं पण तसंच असतं. तर ते संवाद आणि संवादाने एक पूल असतो, तो एक प्रकारचा पूल आहे, तो सांधला जातो आणि त्याच्यावर मग ज्या वेळेला आपल्याला काही अत्यावश्यक गोष्टी किंवा महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या असतात त्यावेळेला त्याच पुलाचा जायला उपयोग होतो. पण पुलात त्यासाठी नदीवर पूल लागतो. तो ज्या वेळेला पूल बांधतो त्यावेळेला त्याची गरज असतेच असं नाही. गरज कधी पडेल, ज्यावेळेला नदीला भरपूर पाणी येईल, पूर येईल, त्यावेळेला पलीकडे जाताना त्या पुलाची गरज लागते. तेव्हा महत्त्वाचं प्रसंग घडतो त्यावेळेला बोलण्यासाठी खरं म्हणजे आवश्यकता असते. पण ज्या वेळेला ती गरज नाही, अशा वेळेला नदीला उतार आहे, अशाच वेळेला पूल बांधणं सोपं जातं. मग आज काही बोलण्याचा विषय फार महत्त्वाचा नाही आहे, अशा वेळेला बोलून घ्यावं, म्हणजे बोलण्याचा आपला परिपाठ राहतो. यासाठी प्रार्थनेचा एक परिपाठ असावा. त्यामध्ये हवा पाण्याच्या गप्पा म्हणजे देवाशी असलेला संवाद आहे, तो सुद्धा असायला काय हरकत नाही. त्यामुळे त्याचं आपलं नातं राहतं. प्रार्थनेने खरं सांगायचं तर एक सोपा प्रश्न विचारलेला आहे, पण आपल्याला खूप उपयोगी पडणारा आहे, तो म्हणून तो समोर ठेवला आहे की निदान काय काय घडलं, काय काय घडावं असं मला वाटत होतं. दिवसभरात काय घडलं, तर काय काय घडावं असं मला वाटत होतं.
काय घडलं तर हे सगळं जे काय आपल्याला बोलावं असं वाटतं घरी आल्यावर, आपण आल्यानंतर बाहेरून आलेली माणसं, नोकर करणारा मनुष्य आहे, नोकरी करणारा, तो घरी आला की सांगतो की नाही आता काय हा घरचा मनुष्य जाऊन तिथली काही परिस्थिती बदलणार आहे का, नाही, पण त्याला एक सांगितल्याने समाधान वाटतं की तिथे असंच झालं, माझ्यावर अन्याय झाला वगैरे वगैरे, जे काय असेल ते बहुतेक करून असंच होतं, किंवा म्हणजे आता काय करणार, आता साधारण असलंच काहीतरी होतं, मग ते त्याच्या मनात राहिलेलं असतं, तिथं कोण ऐकून घ्यायला तयार नसतं, किंवा ते पटत नसल्यासारखं काही वेळा काय खरं पण नसतं ते, पण तरीसुद्धा समजा असलं काय जसं असेल तसं, पण घरचं असतं मनुष्य, ते ऐकून घेतं, हो का असं व्हायला नको होतं खरं, म्हणजे त्यांनी असं वागायला नको, असं बोलायला नको, असं त्यांनी म्हटलं म्हणजे मनाला बरं वाटतं, तो विषय तिथनं निघून जातो डोक्यातनं, दुसऱ्या दिवशी मनुष्य शांत चित्ताने कामाला जाऊ शकतो. तर हे जसं आपलं घरात होतं तसं देवाशी आपलं होऊ शकतं, आणि हे अधिक सेफ आहे देवाशी असणं, हे नाही का संवाद हा संवाद आहे प्रार्थना म्हणजे, असं काय करता. तर त्यामुळे काय काय घडलं, काय काय घडावं, तर त्यात हे पण सांगावं की तुझं स्मरण करायची इच्छा होती, पण ते आज मला जमलं नाही. मिनिंगफुल असेल की प्रार्थना, काही नुसती मिनिंगलेसच असेल असं नाही, किंवा अशी काही अशी हॅफजार्ड असेल असं पण नाही, त्यामध्ये काही गोष्टी अशा पण असू शकतील की तुझं स्मरण ठेवण्याची इच्छा होती, पण मला सगळं काम झाल्यावर संध्याकाळी आपल्या ऑफिसमधून बाहेर पडताना देवाची आठवण झाली, दिवसभरात आठवण झाली नाही, निर्णय घेताना स्मरण करायची इच्छा होती पण निर्णय घेतल्यानंतर आठवण झाली. आपलं जे काय झालं असेल ते एकदा सांगण्याची सुद्धा ती आहे. तर याच्यापुढे मला असं वाटतं की पुन्हा मला तू असं स्मरण दे, कारण स्मरण होणं काय आपल्या हातात नाही, करण्याची इच्छा असणं एवढं हातात आहे, इच्छा बाळगू शकतो पण होणं हातात नाही, मग ते व्हावं, मग त्यासाठी त्यांनी आपल्याला जागं करावं, मग ते आपल्याला प्रार्थनेत सांगता येण्यासारखं आहे. तर माझ्या हातून माझी कर्तव्य, मग असे जसं स्मरण म्हटलं तसं दुसरं कर्तव्य असतात, ती सगळी माझ्याकडून चांगली पद्धतीनं होऊ देत, असं आपण प्रार्थनेत म्हणू शकतो. प्रार्थना ही अत्यंत आपल्याला सामान्य स्तरापासून अत्यंत वरच्या स्तरापर्यंत नेता येण्यासारखी गोष्ट आहे. आपण तिचा अगत्य वापर करावा अशी मी आपल्याला विनंती करेन. दुसरं, सद्गुरूंचं नामस्मरण किंवा अनुसंधान सतत म्हणजेच कर्म करतानाही ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो, पण ही साधना गुरूंच्यापर्यंत पोचते का याचे संकेत कसे मिळवावेत, त्या संकेतांची अत्यंतिक ओढ लागून राहिलेली आहे, याला काय करावं. मार्गदर्शन वगैरे ठीक आहे, तो काय माझा अधिकार नाही, पण ठीक आहे, याला काय करावं. तर काय आहे, शेवटी असं आहेच, आपण बोलतो आहोत, सांगतो आहोत, मग अशी प्रार्थनेमध्ये अशी बोललो आपण, तर हे सगळं त्यांना कळतंय की नाही हे समजून घेण्याची एक स्वाभाविक उत्सुकता माणसाला असते. मी जे काय करतो आहे ते, तर हाक मारली तर ऐकू गेली की नाही एवढं माणसाला मनात कुठेतरी येतच, आणि काय हरकत नाही, ते येणं अगदी स्वाभाविक आहे. आपल्या सांगण्यामध्ये इतकी तळमळ असेल असं नाही की जी लगेच भगवंताला कळेल, त्यामुळे आपल्याला थोडंसं शंका किंवा त्याच्यातलं एक संदेह राहतो. तर त्यासाठी सहजपणे आपण काय खूण काय मागे, खूण काहीतरी असली पाहिजे. इकडून ठीक आहे, हे वन वे ट्रॅफिक झालं आहे आपलं भगवंताशी, तर ती खूण मिळाली म्हणजे ते असं होईल, म्हणजे हे असं वन वे नाही राहणार, टू वे होईल. ते तिकडून पण काहीतरी येते, आपल्याकडून पण काहीतरी जाते. हे ठीक आहे, आपल्याला भरपूर वेळ, आपण जास्त वेळ करतो, देवाला वेळ कमी असेल, एखादी खूण आपल्याला देईल हो की नाही. असे किती लोकांना किती खुणा द्यावे त्याने, तर त्यासाठी तर त्यांनी एखादी खूण मागायला आपण हरकत नाही. तर खूण मागणं हे सात्विक जो साधक आहे त्याचं अगदी कर्तव्य आहे, काय हरकत नाही, कारण त्याच्याशिवाय त्याच्या चित्ताला शांतता होत नाही, साधनावरचा विश्वास दृढ होत नाही, आणि मग पुढे चालायला जो जोर लागतो तो मिळत नाही. म्हणून खूण मागणं हे यात काही गैर आहे असं नाही, खूण अवश्य मागावी. फक्त खूण ही सहजपणे जी आपल्या एरवी घडणार नाही अशी एखादी चांगली गोष्ट खूण आपण ठरवावी, कारण काय मिळाल्यानंतर आपल्याला खूण वाटेल हे आपण कसं ठरवणार, कशाला खूण म्हणायचं हा प्रश्न आहे. खूण ही गोष्ट अशी की खुणेचीच आहे, ती कळणारी म्हणजे ज्याची त्यालाच कळणारी असली पाहिजे. देवाला तर कळेल, त्याचं काय अडचण नाही, मला कळेल का नाही हा प्रश्न आहे. अनुभव हा त्या खुणेमध्ये असलेल्या अडचणीचा मुद्दा आहे. तर त्याबद्दल महाराजांनी अगदी स्पष्ट सांगून ठेवलं आहे, कितीही कुठलाही अनुभव आला तरी त्यात भ्रमाचा अंश राहीलच म्हणले. ते अगदी बरोबर आहे की भ्रमाचा अंश राहीलच. समजा स्वप्न पडलं आपल्याला, तर मग माझ्या मनात ते तसं दिवसभर होतं म्हणून ते रात्री झालं नसेल ना, असं सकाळी उठल्यावर वाटलं तर काय आपलं मन कसा विचार करेल काय सांगता येते. शेवटी असं पण होण्याची शक्यता आहे कदाचित की दिवसभर मी ते स्वप्न पडावं म्हणून दिवसभर काहीतरी विचार करीत होतो आणि मला ते स्वप्नामध्ये ते पडलं एकदम. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्याला स्वप्न पडल्याचा आनंद आहे, पण त्याच्याबरोबर लगेच थोडंसं दुःख झालं की दिवसभर माझ्या मनात होतं त्यामुळे झालं असावं. मग ते मनी वसे ते स्वप्न दिसे असं झालं असेल आणि हे खरं नसेल. मग नसलं तर काय, म्हणजे ते गेलीच की खूण ती आपल्या हातातनं. तेव्हा काही झालं तरी भ्रमाचा अंश राहील असं महाराज म्हणाले. ते शेवटी काहीतरी आता स्वप्नात तर मी म्हणतो ही सगळी इंद्रिय
नाहीच आहेत, पण जिथे इंद्रियांचा व्यवहार आहे तिथे सुद्धा त्याच्यामध्ये भ्रमाचा अंश हा आहेच. कुठलेही आपले जे व्यवहार चालू आहेत या व्यवहारामध्ये त्यामध्ये जसं सत्य आहे तसा असत्याचा अंश त्याच्याबरोबरच वावरतो. कारण कुठलंही इंद्रिय हे कधीही पूर्ण सत्याचं दर्शन घडवू शकत नाही, ही अडचण आहे. कुठलेही डोळे असले तरी सुद्धा आपल्याला जशी मूर्ती दिसते किंवा जसा हा खांब दिसतो, जशी ही भिंत दिसते तशी ती नसते, तिच्यात काहीतरी फरक आहे. आपण म्हणून तर आता असं आहे ना, आता आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, साड्या घ्यायला जाताना शेवटी बाहेर सूर्याच्या प्रकाशातली तिचा काय कलर वेगळा, तिथे ते जे झगमगाट करतात त्यावेळेला तो कलर दिसतो तो वेगळा. म्हणजे असं का होतं, बघणारे आपणच ना, वस्तू तीच ना, मग त्याच्यात असा तो फरक मला वाटलं नव्हतं. असं घरी आल्यावर वाटतं, मला वाटलं ती शेड असेल म्हणून आणली, पण ही शेड निघाली, ही आहे आपल्याकडं, जाऊ दे चला आता उद्या परत आहेच खेप आणि एकदा जाऊन यायचं. तर आता म्हणजे हे ते म्हणतात मनातल्या मनात, किंवा असं मग सुचवून बघतात की वाटलं तर आता बदलायचीच आहे, आता तू गेलीस तर काय बिघडणार, तर आधीच 3 तास त्यांना बाहेर तिथे कंटाळा आलेला असतो. तर असू दे, पण हे सगळं असं होतं ना, म्हणून भ्रमाचा भाग हा त्याच्यामध्ये राहीलच की नाही, भ्रमाचा भाग हा अनुभवामध्ये राहील. म्हणून आपल्याला जी पटणारी सहजपणे आपल्याला खात्री ज्याची वाटेल अशी एखादी, पण सहजपणे न घडणारी अशी एखादी चांगली गोष्ट, एखादा सत्संग अचानकपणे मिळाला तर तुम्हाला असलेल्या भगवंताच्या ओढीची ती खूण आहे. अचानकपणे सत्संग मिळाला, आपल्याला काय माहीत नव्हतं, सहज रस्त्यानं चाललो होतो आणि एक चांगलं भजन ऐकायला आलं म्हणून थांबलो, आणि हे काही मला माहीत नाही इथे हे आहे, ते सहज घडतं आहे याची मला काही कल्पना नाही, आणि एकदम ते म्हणजे तुमच्या मनात जी काय ओढ होती तिची काहीतरी खूण भगवंताने दिली, मला ते कळतं आहे, तर ही खूण त्यांनी आपल्याला दिली. तर हे असं जसं आहे, कोणाची एखाद्याची गाठभेट होते, अचानकपणे गाठभेट होते, म्हणजे मी आपलं हे मला जे कळलं ते सांगितलं, आपण आपल्या परीनं आपल्याला जे पटणारं कळणारं असेल ते ठरवा. तर गाठभेट होते, ही जी गाठभेट आहे ती कधीही गेल्यास 3 महिन्यात मनुष्य आपल्याकडे आला नाही, 6 महिन्यात मनुष्य आला नाही, तर तो मनुष्य अचानकपणे आला, याचा अर्थ काहीतरी ह्यात आपल्याला खूण देण्याचा त्यांचा उद्देश आहे. की हे जे अर्थी होऊ शकतं त्या अर्थी तुम्ही म्हटलेलं मला कळू शकतं. तर तुम्ही मनात हे धरलं होतं ना, ते धरताना सुद्धा मला त्या व्यक्तीची आठवण नाही, पण ती व्यक्ती भेटल्याने मला आनंद होतो आहे, तर आता जो आनंद होतो आहे ही त्यांची खूण आहे, समजायला हरकत नाही. पण हे मी मनात धरलं असेल, आणि त्याच्यासाठी हे पण धरावं, पत्र येतं, कुठे कितीतरी गोष्टी असू शकतात. तर अशा एखादं भगवंताचं स्मरण देणारी एखादी घटना घडते की ज्यामुळे परमेश्वराची किंवा महाराजांची किंवा कोणती स्वामींची, आपल्या कोण ज्याचे उपास्य दैवत असेल त्याची आठवण होते. हे जे आहे हे मनापासून जर समजा त्यावेळेला घडलं, आपण त्याला साक्ष आहोत, आपल्याला तो अनुभव आला, तर ती खूण आहे असं समजायला हरकत नाही. तर अशा तऱ्हेची एखादी खूण मनात धरावी आणि त्याच्यासाठी प्रार्थना करावी, त्यासाठी काळ द्यावा योग्य असा, 1 महिन्याचा 2 महिन्याचा. आपण काहीतरी, आपला पेशन्स किती आहे त्यावरही अवलंबून आहे. मला खूण मिळावी अशी माझी इच्छा आहे, पण ती 1 महिन्यात मिळावी, 2 महिन्यात मिळावी, काहीतरी आपण काळ त्यांना द्या ना. म्हणजे आपली पण त्याच्यात कसोटी असते की आपण किती, नाही तर आज केलं लगेच उद्या खूण मागितली, असं आज मी खूण मनात धरली, 1 महिना मी मानसपूजा करतोय आणि 1 महिन्याच्या आत मला ह्याचं काहीतरी खूण प्रत्यंतर आपण म्हणतो तसं मला काहीतरी मिळालं, तर ते तुम्ही 1 महिना 2 महिने 3 महिने आपल्या मनाशी जसं धरलं असेल, त्यात ज्या गोष्टी आपण अपेक्षित केलेल्या आहेत त्याला लागणारा काळही त्याच्यामध्ये पाहिजे. कदाचित त्या गोष्टीसाठी तसा काळही लागेल. आपण काय मनात धरलं याच्यावर अवलंबून आहे. रिझल्ट लागायला 3 महिने असतील तर 2 महिन्याचे रिझल्ट लागा अशी अपेक्षा करून खूण मागून कसं चालेल. 3 महिन्याने रिझल्ट लागला तर 3 महिन्याचे तरी दान मुदत दिली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जे तुम्ही काय घडावं म्हणणार आहे, या झाडाला फुल येतं, तर झाडाला फुल येण्याची जी घटना आहे तिला जर समजा आता तुम्ही झाड आज लावले आणि समजा त्याला 6 महिने लागणार असतील, तर ह्या झाडाला कधी आजवर अशा तऱ्हेच्या आणलेल्या झाडांना फुलं लागली नाही, यावेळेच्या झाडाला फुल लागलं पाहिजे, तर हे सगळं बरोबर आहे असं आपण समजायचं असेल तर आता त्याला जो निसर्गाने काळ लागतो तेवढा तरी आपण त्यांना द्या, ते फुल त्याच्या आधीच उगवेल असो. तर आता काल नारळाचं झाड लावलं आणि उद्या त्या महिन्यात खूण आपल्याला पाहिजे, नारळ लागला पाहिजे, कसं असं असतं, तर मग नारळ पिकवण्याची फार लवकर सोपा मार्ग झाला असता. असं काही होणार नाही. 8 वर्ष लागतील काय, 5 वर्ष लागतील, 8 वर्ष लागतील, मग ते कधीतरी फळ लागेल. तर तसं आहे, म्हणजे खूणसुद्धा ठरवताना मागताना आपण विचार करून ठरवावं, आणि हे माझं बरोबर असेल तर हे करा असं जर मनापासून म्हटलं तर ते होतं. खुण्याच्याबद्दल एक जाता जाता हे आता एवढंच सांगतो, तर जाता जाता याबद्दल असं म्हणता येईल की एकदा खूण मागणं हे साधकाचं काम आहे, काय हरकत नाही. एखादं काम करायला आपण घेतलं तर त्याचं काहीतरी कन्फर्मेशन आपल्याला लागतं, दिशा बरोबर आहे की नाही. चालायला लागलो तरी सुद्धा एक सहज आपण रस्त्याला लागलो की जर पंढरपूरला जायचं आहे तर पंढरपूर असं आपल्याला बोर्ड लागतो की नाही, कुठेतरी एक मैलाचा दगड लागतो ना बघायला, माझा मार्ग बरोबर होता का नाही. वळलो रस्त्याला, डावीकडे वळलो, उजवीकडे वळलो, काय जे मला माहीत होता तो मार्ग वळलो, पण वळल्यानंतर मला समजा पंढरपूर जे कराड दिशेत जर दगड लागायला लागले तर आपलं काहीतरी चुकलं असं वाटते. मग आपण बघतो ना, मग ते जसं व्यवहाराचं काम आहे तसं इकडे पण ते आपलं काम आहे की इकडे खूण मागणं हे साधकाचं काम आहे, ते त्याला देणं हे भगवंताचं कर्तव्य, तो
आपलं काम करीतच असतो. तर त्याची खात्री वाटत नाही माणूस आहोत म्हणून, कुठेतरी भ्रमाचा भाग आहे, म्हणून आपल्याला दुसऱ्यांदा मागणं हे थोडंसं चालण्यासारखं आहे, मागू नये पण चालण्यासारखं. आणि तिसऱ्या वेळेला मागणं मात्र प्रापंचिक आहे, कारण त्याला काय अंत नाही. प्रापंचिक मागण्याला अंत नाही, त्याप्रमाणे ते तिसऱ्या आणि चौथ्यापासून पुढे जे काय मागायला लागू ते आपलं मागणं आहे. ते आम्ही जन्माला आल्यापासून जशी सगळ्या गोष्टी मागतो तसे शेवटपर्यंत मागत राहणार, तसं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुण्याबद्दल आपणही लक्षात ठेवा. आता जरा कोणाच तरी खेळा घेऊन ठेवा, ते मी तिकडे बघून उत्साह तर आपल्याला बदलायचं राहिलं. अरे बाप, ठीक आहे. ह्या प्रश्नाचा एक आहे इथे प्रश्न, मी सोडून देतो. सजीव सृष्टी फक्त पृथ्वीवर असं आहे का, की सप्तस्वर्ग सप्त पाताळ अशा विविध कोटींचे जीव इतरत्र आहेत? 4 युगांची रचना ही पृथ्वीपुरती लागू आहे की संपूर्ण ब्रह्मांडाला, सगळ्या ब्रह्मांडाला सगळं लागू आहे? खरं सांगायचं तर आपल्याबरोबर हे जे काही सगळं सजीव सृष्टी पृथ्वीवर आहे का आणखीन इतरत्र आहे वगैरे जे आहे ना, सजीव सृष्टी जी पृथ्वीवर आहे ना तिचं काय करायचं हाच प्रश्न सर्वात मोठा आहे खरं सांगायचं. तेव्हा आपण ह्या प्रश्नाचा नाही विचार केला तरी चालेल अशी माझी आपल्याला विनंती आहे. कारण त्यात जो वेळ जाणार आहे तो जर समजा नामाला दिला गेला तर आहे ह्या सजीव सृष्टीचा जरा लवकर उद्धार होईल, त्यात माझाही होईल. त्यामुळे त्याचा आपण विचार केलेला बरा असे आपल्याला विनंती आहे माझी. तेव्हा माझ्या दुसरी गोष्ट, आपले तात्या म्हणायचे तसं की हे जे काही सजीव सृष्टी समजा आपल्याला कळलं मंगळावर आहे, समजा आपल्याला कळलं चंद्रावर आहे, उद्या आणखीन काय गुरुवर आणि कुठल्या परग्रहावर आहे, तर माझ्या साधनेला संध्याकाळी त्यामुळे काही फरक पडणार आहे का? माझा जप वाढेल कमी होईल काय होईल याच्यावर काही आहे का? काही नाही. मग आपण कशाला जे प्रश्नाने आपलं काही नडत नाही, त्या प्रश्नात आपल्याला काही पडायचं कारण नाही, नाही पडला तरी चालेल. तर आपली खरं सांगायचं ना, आपल्याशी जेवढी सजीव सृष्टी आपल्या वाट्याला आलेली आहे, म्हणजे सगळ्या पृथ्वीची सजीव सृष्टी आपल्या वाट्याला आलेली आहे की नाही, त्याच्यात आपल्या वाट्याला किती आलेली आहे, म्हणजे आपलं जग असं म्हणायची वेळ येते. शेवटी जग केवढं तरी आहे, त्यातलं माझं जग असं म्हणायची वेळ येते की नाही. माझं जग एक माझ्या 5, 50, 100, 200 माणसं काय ते तेवढ्या पुरतं मर्यादित आहे. एखाद्याचं मोठं असेल, 1000 माणसं असतील काय, 2000, 1000 काय ती माणसं असतील, एवढ्या पुरतंच ना. पण शेवटी सगळं जग म्हणजे हे नव्हे ना. मग माझं जे जग आहे त्यात जेवढी सजीव सृष्टी आहे तिच्याशी माझे संबंध सुसंवादी राहणं हे खरं साधनेचं काम आहे. तर त्याची गरज जास्त आहे. तर आपण ते कसं राहील, कारण त्यातच इतके विसंवाद आहेत, त्यात इतके दंभ आहे, तितका भ्रम आहे की त्यामुळे मला भगवंताकडे जायला अडचण निर्माण होते. तर त्यासाठी ते सुसंवादी असावं आणि मी अंतरंगामध्ये सुसंवादी असावं याची जास्त गरज आहे. तर आपण जे गरजेचं काम आहे ते करावं, कारण हे सगळं शोधण्यामध्ये काळ चाललेला आहे, तो मागे येणार नाही. त्यामुळे माझा काळ मला अत्यंत ज्युडिशियसली वापरणं आवश्यक आहे, अत्यंत जपून आणि मोजून वापरणं आवश्यक आहे. कारण ह्या सजीव सृष्टीच्या शोधण्यात माझा काळ गेला तर तो मला मागे आणता येणार नाही आणि मग मात्र माझं साधनेचं झालेलं नुकसानही मला भरून काढता येणार नाही. त्यामुळे असे प्रश्न न संपणारे असतात, ते अनिकाली असतात आणि अत्यावश्यकही नसतात. त्यामुळे आपण ते बाजूला ठेवले तरी चालते. स्वबळावर व स्वप्रयत्नावर मुक्ती मिळवणं अशक्य आहे अशी खात्री झाल्यावर साधकानं काय करावं? शरण जावं. स्वबळावर आणि स्वप्रयत्नावर जी गोष्टी करणं शक्य नाही त्यासाठीच शरणागतीचा मार्ग ठेवलेला आहे. त्यामुळे आपण तो अवश्य चालावा. हे पुढे चालू आहे. मृत्यूसमयीच्या साधकाच्या अवस्थेनुसारच पुनर्जन्म मिळतो की संधिकालात सद्गुरू आपले विशेषाधिकार आणि शक्ती वापरून शिष्याला वरच्या वर्गात घालू शकतात. शिष्य आहे का तसा? तर विशेषाधिकार आहेत, त्यामुळे घालू शकतात. या जन्मी मुक्ती शक्य नसेल तर निदान पुढील जन्मी शुद्ध पवित्र कुळामध्ये जन्म मिळून प्रपंचात पडण्या अगोदरच तीव्र वैराग्य मिळून साधन सुरू व्हावं एवढी माफक अपेक्षा पूर्ण करण्याबाबत मारुतीरायाचे चरणी आपण माझ्यासाठी तडजोड करून तसे आश्वासन मिळवून द्याल का? विचारणाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे विचारले, त्यांना मी काय म्हणत नाही, पण देवाला मध्यस्थाची गरज लागत नाही. मारुतीला तर अजिबात लागत नाही, कारण कुठूनही कुठेही उड्डाण करून जाण्याची त्याची क्षमता आहे. आपल्यापर्यंत पण तो अवश्य येईल जर गरज असेल तर. मारुतीरायाला तर अडचणच नाही काय. म्हणजे आता आपण अगदी पूर्ण विचारपूर्वक आणि आदराने बोलतो आहोत, पण रामाला अडचण असेल पण मारुतीला नाही, आपल्याला माहिती आहे ना. खरं आहे की नाही? जो रामाची अडचण सोडवतोय त्याला आपली अडचण सोडवणं अवघड आहे का मला सांगा? हा सगळा त्यांचा देखावा आहे रामाचा, ही गोष्ट खरी. पण तरीसुद्धा आपण लक्षात ठेवून राहायला हरकत नाही. आपण तो मारुतीचाच विषय काढला आहे म्हणून म्हणतो एक. आणि दुसरी गोष्ट आता परत त्यातूनही मध्यस्थ लागत नाहीच.
प्रार्थना करायची असेल तर मी जरूर करेन त्यांच्यासाठी. तर आपल्याला खरोखरच भगवंत हवा किंवा आत्मदर्शन हवं असेल तर ते या जन्मात मिळावं अशी मी प्रार्थना करेन. आता इथे जे म्हटलं आहे की अशा ठिकाणी जन्म मिळून प्रपंचात पडण्या अगोदरच तीव्र वैराग्य मिळून, तर असा आग्रह ही सुद्धा एक इच्छाच आहे, ती तुम्हाला बांधील. पुन्हा इच्छेनेच घोटाळा झालेला आहे आणि त्याच्या बांधण्यानेच आत्ताच्या जन्मामध्ये आपल्याला झालेलं नाही आहे. तर ते जर झालेलं नाही तर ती सुद्धा इच्छाच आहे. त्यामुळं अशा तऱ्हेनं प्रपंचात पडण्या अगोदर नाही, नंतर सुद्धा आपल्या प्रपंचामध्ये खरं सांगायचं तर वैराग्याने राहणं ही खरी साधना आहे. वैराग्याने म्हणजे संन्यस्त वृत्तीनं राहणं. म्हणून महाराजांनी प्रपंचाला अत्यंत चांगलं आदरणीय स्थान दिलेलं आहे. काही त्याबद्दल त्यांचं शंका नाही. त्यांचं म्हणणं इथे जितका तयार होतो मनुष्य, तयार शब्दाचा अर्थ आपल्याला चांगला कळेल. जे प्रापंचिक माणसं आहेत त्यांना तर अगदी अवश्य कळू शकेल की त्याच्या सगळ्यांची कसोटी, सगळ्या ज्या साधनेच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत, राग लोभापासून सर्व गोष्टींची, त्याची सगळ्याची कसोटी लागायला आणि परीक्षा घ्यायला प्रपंच इतका उत्तम शाळाच नाही कुठे. तर त्यामुळे असं काही वैराग्य निर्माण झालं तर उत्तम आहे, पण नाही झालं असेल तर काही चिंता करायचं कारण नाही. प्रपंचात सुद्धा त्याच्यापेक्षा वैराग्य निर्माण करेल किंवा वैराग्याची कसोटी घेईल. वैराग्याचा गेल्या वेळेस अर्थ आपण पाहिला आहे. तर ती जी वैराग्य आहे किंवा जी संन्यस्त वृत्ती आहे ती वृत्तीच आहे तो मुळामध्ये. त्यामुळे ती वृत्ती आपली चांगली तयार व्हावी ह्यासाठी ते जे साधन लागेल ते आपलं साधन सुरू राहावं. ते अशा तऱ्हेनं अडण्या अगोदर म्हणण्यापेक्षा सुद्धा नंतर सुद्धा हे होईल. त्यामुळे त्याची काळजी करायचं काय कारण नाही. अमुकच पद्धतीनं ते व्हायला पाहिजे असं काही म्हणायला नको. परत हे याच देही देव गाठावा अशी तळमळ असणं एक, तेच आपल्या जीवनाचं ध्येय असणं. आणि मी तुझ्या कृपेची दोन गोष्टी आहेत. एक, तेच आपल्या जीवनाचं ध्येय असणं, याच देही देव गाठावा ही तळमळ असणं, तेच आपल्या जीवनाचं ध्येय असणं एक. आणि मी तुझ्या कृपेची अनंत काळ वाट पाहीन किंवा मोक्ष देई वा घाली संसारी तुझं धैर्य दृढ अंतरी असं राहणं. या दोन गोष्टी म्हटल्या आहेत. तेव्हा याच देही देव गाठावा आणि मी तुझ्या कृपेची अनंत काळ वाट पाहीन असा विरोधाभास वाटतोय त्यांना. अर्थात ध्येयप्राप्तीबद्दल अधीर नसणं. तर म्हणजे तळमळ असणं आणि अधीरता नसणं यांचा मेळ कसा घालणं अपेक्षित आहे. मुद्दा बरोबर आहे. थोडा मांडताना आपल्या लक्षात आला असेल की थोडंसं जरी मांडणीमध्ये असेल तरी मुद्दा बरोबर आहे की याच देही देव गाठावा ही तळमळ असणं. आपल्याकडे देव भेटे याची देही आपण अभंग म्हणतो बनोरे बाबांचा, तर ते पण आहे. आणि इकडे मोक्ष देई वा घाली संसारी तुझं हरिले दृढ अंतरी हाही आनंद मूर्तींचा अभंग आपण म्हणतो. तर ह्या दोन्हीचा मेळ कसा घालावा. तर एक नक्की आहे की सुरुवातीला म्हणजे जूनमध्ये आपलं काय टार्गेट आहे. 98% आहे, 99% आहे, कोणाचं 100% सुद्धा आता या काळात 100% सुद्धा शक्य आहे असं कळतं बाबा. तर त्यामुळे असं जे काय आपलं टार्गेट असेल, कशामुळे शक्य झालं हे मला माहीत नाही, पण तसं आहे तर काय हरकत नाही. 100% टार्गेट असेल 100% टार्गेट ते ठरवायचं काम जूनमधलं आहे. वर्षभर प्रतीक्षेचं आणि आपल्या कर्माचं काम आहे. ही सगळी कामं क्रमाने आणि बरोबर आहेत. सुरुवातीला आपण टार्गेट धरले 100%चं. वर्षभर काम केलं आहे, ते काम करणं त्यासाठी आवश्यक ते आणि प्रतीक्षा, कारण त्यासाठी पुढचा जून यावा लागेल. त्यामुळे तोपर्यंत किंवा आपले जे पेपर हातातून जातील, आपल्या हातातून सुटेल शेवटचा पेपर लिहून तोपर्यंतचा, तर तो काळ हा जो सगळा गेला तो कर्माचा म्हणजे त्याला अनुकूल अशा कर्मांचा आणि प्रतीक्षेचा झाला. तेव्हा त्यासाठी लागणारा अभ्यास, त्यासाठी लागणारे कष्ट आणि मग नंतरची प्रतीक्षा असं हे काम आहे. तेव्हा परीक्षेची तयारी करणं हे पण एका बाजूला काम आहे. तर अशा तऱ्हेनं आपला ध्येय काय आहे तर 100%. मग ते पण बरोबर आहे, पण ध्येय 100% आहे म्हणून आत्ता मला निवांत नाही बसतायत. ध्येय ते आहे म्हणून तर मला आत्ता कामाला लागलं पाहिजे. तर त्यामुळे हे जे आपली अधीर, आता मला ते ध्येय गाठलं पाहिजे म्हणून जर समजा या वर्षीच्या जून जुलै ऑगस्टमध्ये जर काही गडबड करायला गेलो आपण तर त्याचा काही उपयोग नाही आहे. कारण ती संबंध वर्षभर जेव्हा अभ्यास होणार तेव्हा ती परीक्षा केव्हा ती एप्रिल मेमध्ये होणार, मग कधी ते मेला काय तो जूनला रिझल्ट लागणार, अशी जी आपली सर्वसाधारण काय आत्ताची पद्धत आहे यानुसार आपलं जूनमधलं काम, आपलं जुलैमधलं काम, आपलं मार्चमधलं काम अशी ठरलेली आहेत. त्यामुळे मधल्या काळात प्रतीक्षा आणि ध्येयप्राप्तीबद्दल अधीरता, याच्या अधीरतेने अभ्यासावर विपरीत परिणाम होईल. धीर असेल तर अभ्यास व्यवस्थित होईल आणि जे ध्येय आहे तेही व्यवस्थित गाठलं जाईल. त्यामुळे आता ध्येय नसेल तर गाठणार काय हा प्रश्न राहील. म्हणून ध्येय पाहिजे, ध्येय गाठायचं आहे म्हणून प्रतीक्षा पण पाहिजे. आणि त्या प्रतीक्षेमध्ये नुसतीच प्रतीक्षा करून आता हे होईल असं म्हणण्यात अर्थ नाही, अभ्यास करावा लागेल तसा, म्हणून अभ्यासही करण्याची गरज आहे. या तिन्ही अभंगांचा मिळून एवढा मेळ घालणं अपेक्षित आहे. ते केलं तर आपल्याला जे अभिप्रेत आहे ते आपल्याला साध्य करता येईल. तर आता वेळ झालेला आहे त्यामुळे थांबतो आता.
बरंच आहे, पुढे उरलेलं आता पुढच्या वेळेला घेईन. एक घेतो शेवटचा प्रश्न. महाराजांच्या कृपेनं मी दरवर्षी न चुकता जप करतो. टप्प्याटप्प्याने जपसंख्या वाढवली, पण नंतर माझ्या घरगुती कारणामुळे त्यात व्यत्यय आला आणि त्याचा परिणाम असा झाला की जपसंख्या वाढण्याऐवजी हळूहळू कमी व्हायला लागली. तर मी सध्या जप करतो, पण प्रॉब्लेम असा आहे की कधी कधी मोजायचा राहतो. सतत तोंडात नाम असतं पण लक्ष राहत नाही. तर असं सगळं का होतंय? तर आता घरगुती कारणामुळे त्यात व्यत्यय आला, तर ही कारणं कायम आहेत का? घरगुती कारणामुळे व्यत्यय आला, तसं मला एखादा जाताना वाटेत भेटला तर त्याच्यावर मी बोलत राहिलो तर माझ्या जाळण्यामध्ये व्यत्यय येतो, हे बरोबर आहे. पण हे किती वेळ? त्याच्याशी बोलणं होईपर्यंत. मग व्यत्यय म्हणत राहण्यात अर्थ आहे का? नाही. म्हणजे टी व्हीचं पूर्वी ते व्यत्यय वगैरे यायचं, आता येतं का नाही मला माहीत नाही, का ते बंद आहे सध्या आमच्याकडे सगळं. तर ते त्यातल्या तो जो व्यत्यय आहे तो व्यत्यय किती वेळ? मध्ये ते जरा काहीतरी दुसरं काही टेक्निकल अडचण असते, काय पुढची काय दाखवायचं असतं काहीतरी, त्याच्यासाठी मध्ये काही वेळ लागला असतो म्हणून व्यत्यय. पण ते बाजूला झालं की पुन्हा पुढचा कार्यक्रम सुरू होतो. मग तसं ही जी घरगुती कारणामुळे व्यत्यय आला तो तसाच्या तसा व्यत्यय संबंध वर्षभर कायम आहे की तेव्हा केव्हा तरी आला होता, तेवढ्यापुरता तो होता. तेवढ्यापुरता असेल तर व्यत्ययाचं कारण पुढे करून आपण जपात एकदा मागे पडलो ते मागेच राहतो आहोत, मग आपण बेसावत आहोत असा अर्थ आहे. जर ते संबंध वर्षभर असेल तर मग आपली काही चूक नाही, आपली इच्छा प्रामाणिक आहे, आपण ते करू इच्छिता. मग संख्या किती का होईना, परमेश्वर संख्येवर नाही आहे मुळामध्ये, फक्त आपल्याला संख्येच्याच मार्गाने जाऊ इच्छितो आणि ते योग्य आहे म्हणून आपण संख्या. महाराजांनी सुद्धा संख्या म्हणतात, पण प्रत्यक्षात आपण संख्येचं बोललोय ते एवढ्यासाठी ब्रह्मानंदांना सुद्धा 3.5 कोटी जप करून सर्पेश्वरला जाऊन मग मला येऊन भेटा असं सांगितलं. याचा अर्थ काहीतरी संख्या दिली ना शेवटी. डोक्यावर हात ठेवून ते करता आलं असतं, आणखीन काही मार्गाने करता आलं असतं, भरपूर जप झाला, समाधान झालं, ग्रंथीभेद झाला की या म्हणता आलं असतं, पण 3.5 कोटी करा असं सांगावं लागेल. याचा अर्थ असा आहे की काहीतरी संख्येला त्यांच्या दृष्टीने पण महत्त्व होतं म्हणून ती आता 3.5 कोटी करायचे म्हणलं ते मोजत असले पाहिजेत. त्यांना काही तिथे व्यत्यय कमी होते. आपण त्यांच्या साधन काळातलं तिथलं वाचा म्हणजे लक्षात येईल की किती अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे. मग त्या ज्या अडचणी होत्या त्या संन्यासी परिस्थितीतल्या अडचणी होत्या, तिथल्या अडचणी वेगवेगळ्या असतात, इथल्या अडचणी वेगवेगळ्या असतात. ते सर्प येतात, ते हे होतं, बसायला जागा नसती, भिक्षा मिळते असं नाही, उपाशी राहावं लागतं, हे सगळं आहे. पण त्यांनी त्यांच्या निर्धारामध्ये व्यत्यय येत नाही, हे शिकण्यासारखं आहे. आपल्या निर्धारामध्ये व्यत्यय येतात कारण निर्धार कमी पडतो त्याच्यातला, म्हणून ते व्यत्यय वाटतात. नाहीतर ती आपल्याला कदाचित मदत करणारी गोष्ट सुद्धा असेल. आज मला व्यत्यय आला तर उद्या दुप्पट करीन हा सुद्धा माझाच निर्धार आहे. आणि आज नाहीतरी व्यत्यय आलाच आहे तर आता आजच्या थकव्याने उद्या कमीच होईल असं मनाशी ठरणं. मगाशी म्हटलं तसं की आज आता एवढं थकायला झालं, पाहुणे आले, त्यामुळे आजच्या जपाचं काही जमलं नाही असं समजा प्रापंचिक कारणामुळे व्यत्यय आला तर उद्या आता काल आपण इतके थकलो असं म्हणत उद्याचा दिवस सुद्धा जाऊ शकतो. पाहुणे जातात आणि जपही जातो आपला, असं होतं. तर असं नको दोन्ही जायला, आपले पाहुणे गेलेत ना. मग आता आज मला उलटं असं करण्याची गरज आहे की ते तर आता गेलेले आहेत, पाहुणे रवाना झालेले आहेत, पाहुण्यामुळे व्यत्यय आला तर आज मला ते केलंच पाहिजे. तर आज मला उलटं जास्त कसं बसता येईल किंवा उरलेल्या दिवसात हे डिस्ट्रीब्यूट करून मला आठवड्यात कसं ते भरून काढता येईल असं आपण अभ्यास किंवा इतर गोष्टीत नाही का काम करीत, मग तसं आपल्याला हे करावं लागेल. मग हे असं केलं तर हे होऊ शकेल. जपसंख्या वाढण्याऐवजी हळूहळू कमी व्हायला लागली. तर जप करतो पण जपाचा प्रॉब्लेम असा आहे की कधी कधी तो मोजायचा राहतो. तर आपले पर्समधले पैसे, खिशातले पैसे हे कधी मोजायचे वगैरे राहत नाहीत. आपण जाता जाता सुद्धा बाहेरचे बघतोस की काय परिस्थिती आहे. आपण बाहेर पडणार असू म्हणजे बघत असाल असं मी समजतो, कदाचित माझं काही चुकीचं असेल तर सोडून द्या, पण किंवा बघायची गरज नाही, एवढे पैसे असू शकतील खिशात, कशाला कोण बघतोय. हा काय आता कुबेरासारखी माणसं आहेत त्यांना काय मोजून का बाहेर पडतात ते, तर त्यांच्यासारखं असेल तर ठीक आहे. पण सर्वसामान्य माणसाला आपण बाहेर पडलो तर रिक्षापुरते पैसे आहेत की नाही, म्हणजे शेअरमधनं जायला मिळालं तर बरं आहे, पण नाही समजा मिळालं आणि स्पेशलनं जायला लागलं तर तेवढे पैसे आहेत का असं मनुष्य विचार करून येतोच की नाही येताना, किंवा मग चालत जायची तयारी ठेवतोच की नाही, म्हणजे काहीतरी त्याला भान असतं. तसं मला माझ्या जपाच्या मोजण्याचं भान आहे. ते जर माझ्याकडे असेल तर तो मोजायचा राहणार नाही, मोजला जाईल. मला त्याचं मोजण्याचं भान नसेल. आता जप करता करता समजा एखाद्याचं भानच गेलं असेल, हा तर ती फारच मोठी गोष्ट आहे की त्याला जपा पुढे मोजण्याचं भान राहिलं नाही. वा, मग काय, मग प्रश्न मोजूच नका तुम्ही, जाऊ आपलं कामच झालंय मूळ. कारण स्वतःचं विस्मरण होणं हेच तर जपाचं आपल्याला असलेली प्रगती अभिप्रेत आहे. तर तसं जर नसेल तर मग आपला प्रॉब्लेम आहे तो आपल्या मोजण्याचं भान
भान नाही, तर आपले जर अशा तऱ्हेच्या बाकीच्या गोष्टी राहत असतील तर मग ती पण राहील. बाकीच्या गोष्टी होत असतील आणि ती होत नसेल तर आपल्याला पैशा एवढं जपाला महत्त्व नसेल, म्हणून ते मोजायचे राहत असतील. मग तेवढं तरी महत्त्व निदान त्याला असू दे, म्हणजे ते मोजलं जाईल. तर ते तसं काही नाही. आणि तोंडात असं तर लक्ष राहत नाही. आपल्या तोंडात असू दे, बसी मनी नसे तरी नसो, वाचे तरी असो, आहे ना वसो म्हटलंय ना, वाचे तरी वसो म्हणे असं नसो, ते आपल्याला माहीतच आहे. तुकोबांनी म्हणलेले ना आपल्याला हे सगळं, की असू दे काय नाही झालं तरी चालेल, पण निदान तोंडात तर राहू दे. तोंडात जे राहिलेलं आहे ते नाही मोजलं तरी आपलं काम करणारच आहे. लक्ष देत जेवलं आणि लक्ष नसताना जेवलं, महाराजांनी म्हटलं ना, तरीसुद्धा पोट भरायचं राहत नाही. मग तसं आपलं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. आपलं जे मोजलं गेलेलं नाही ते मोजतील, आपल्याला काय काळजी करायचं कारण नाही. हे एवढी महाराजांची जर आपल्याला सवलत आहे किंवा सोय आहे तर आपण काय काळजी करायला नको, एवढं सांगतो. आणि उशीर झाल्यामुळे केवळ मी आता थांबतो, बाकी काय तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, येता मन समाधान समाधान, येता मन समाधान समाधान, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, हाची लाभ मिळे खरा, हाची लाभ मिळे खरा, भाव भक्ती येई घरा, पायाची आठवण, तुझ्या पायाची. संत भेटी सर्व काळ, भेटी सर्व काळ, होई मन ते निर्मळ, होई मन निर्मळ, पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, विश्वनाथा शुद्ध मन, विश्वनाथा शुद्ध मन, ओळखे देव सदालीन, ओळखे देव सदालीन, पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, येता मन समाधान